इलेक्शन ऐकतात फक्त लोक, मनसे नाही येऊ शकत ना. लोक भाऊबंदच आहे, हा आला काय आणि ते आला काय. हे पैसे वाटू मत विकत घेत्या, मग दारू वाटून मत विकत घेत्या. सरकार कुठली येऊन द्या, कामकाज चांगले व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. येईल ते नाही माहिती, पण कोणती यायला पाहिजे ती यायला पाहिजे. महाविकास आघाडी सगळ्या जातींना, सगळ्या धर्मांना सरकारनं घेऊन चाललं पाहिजे आणि हे सगळ्यात मोठा जातीवाद संपवला पाहिजे. उद्धव ठाकरेचं, शरद पवार यांचं काम चांगलं. सगळी खिचडी झाली, आमदार चोरू लागले. काय अपेक्षा होती या सरकारकडून? मला तर आता काहीच अपेक्षा नाही, फक्त यांना पाडायचं हीच अपेक्षा आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या महाराणा प्रताप उद्यान जो की कॅनड एरिया आहे येथे आलो. इथे तरुणाई आहे, तरुण पिढी आहे, त्यांच्या मनाचा कोल काय आहे काय नाही आपण जाणून घेऊ. त्यांच्या मनात दडलं काय शेवटी. सांगा, महाराष्ट्रामध्ये कुठली सरकार येईल, महायुती, महाविकास आघाडी? सरकार कुठली येऊन द्या, कामकाज चांगले व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. ही सरकार कामं करत नाही का? या सरकारला काय फक्त पैसे खायचे काम करते, फक्त पैसे खायचे काम करतात. तर असं कुठे कुठे इथं एवढे शेतकरी लोक मरून राहिले, त्यांच्याकडे लक्ष नाही देत. हे पैसे वाटू मत विकत घेत्या, मग दारू वाटून मत विकत घेत्या. मग काय फायदा? मग अजून काय काय एवढं काय आता भरपूर, आता दुनियेला सगळ्याला दिसतं. आता ते महायुती, महाविकास आघाडी दोन्ही पैकी कोणीच नाही येऊ शकत. कोणती येतील तिसरी? मग तिसरी येईन तर वंचित बहुजन आघाडी. महाराष्ट्रामध्ये कुठली सरकार येईल, महायुती, महाविकास आघाडी? हे बघा, कुणाचंही सरकार येऊ, सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की ह्या सध्याच्या सरकारने जे सरळ सेवेमध्ये भ्रष्टाचार केला. काय तलाठी भरतीमध्ये कित्येक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. अक्षरशः सरळ सेवे भरतीमध्ये पेपर फुटून सुद्धा, आता मी नाव घेणार नाही, पण त्या नेत्याने असं बोलला की म्हणे भ्रष्टाचारच झालेला नाहीये. आणि हजार रुपये फीस ठेवली. मुलांना सेंटर जे प्रिफरेबल होते ते न देता महाराष्ट्राच्या कडेवरचे, म्हणजे एकदम 400-500 किलोमीटरवरचे सेंटर्स दिले. मुले अक्षरशः लहान बिचारे आपले गरीब मुलं असतात, त्यांचे शेतकरी जे कुटुंब होते ते अक्षरशः 100 रुपये सुद्धा नाही भरू शकत, पण त्यांनी हजार रुपये फीस देऊन सरळ सेवेमध्ये, म्हणजे कुठलीही घ्या, वनरक्षक भरती घ्या, कुठलीही भरती घ्या, ह्यामध्ये एवढा भ्रष्टाचार केला की अक्षरशः करोडो रुपये जे आता हे लाडकी बहीण म्हणून वाटले जात आहेत ना, हे त्यातलेच पैसे आहेत. बरं, हा फंड आला कुठून याची एन्क्वायरी का नाही होत? मोदी साहेब म्हणतात आम्ही ही एन्क्वायरी करू, ती एन्क्वायरी करू. आजही विजय मल्ल्या बाहेर देशामध्ये फिरतोय सरळ, त्याचं काय झालं पुढे? आणि इथे कोणी जर 10,000 रुपयांचं जर साहेब कर्ज घेतलं, त्याला तुम्ही 1 लाख रुपये परतफेड म्हणून तुम्ही मागे लागता, त्याच्या भाग ईडी लावता. आणि इथे विजय मल्ल्या सरळ फिरतोय बाहेर देशांमध्ये. बरं, मला हे सांगा, होत नाहीये. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता का? मी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करतो साहेब. तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा होती या सरकारकडून? मला तर आता काहीच अपेक्षा नाही, फक्त यांना पाडायचं हीच अपेक्षा आहे. का बरं? कारण यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलाय साहेब मागच्या 5 वर्षांमध्ये. ही सरकार करेल का नवीन सरकार? नवीन सरकार करो किंवा न करो, पण ह्या सरकारने जे आम्हाला भोगायला लावलं त्यांना आम्ही ते भोगायला लावणार, हे मात्र नक्की. आणि ही गोष्ट खरी गोष्ट आहे की यांना आम्ही पाडणार म्हणजे असं पाडणार की पुढच्या 5 पिढ्या ह्या उठल्या नाही पाहिजेत. आपण कॅनॉट जो महाराणा प्रताप उद्यान आहे त्या एरियामध्ये आलो. एक मोबाईल शॉप वाले भाऊ आहेत, त्यांना विचारून त्यांच्या मनात दडलं काय शेवटी. आपको क्या लगता है भैया, महाराष्ट्र में कोणती सरकार आहे, महायुती, महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. क्यों बोला? महाविकास आघाडी सबको लेके चलती है और काम भी करती है. महायुती, महाविकास आघाडी. महायुतीला तर जास्त चान्सेस आहे. कशामुळे बरं? सध्याला त्यांनी योजनेतच धडाका लावलाय सर. सकाळी महायुती, महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. का बरं? कारण की यांनीच 10 वर्ष नुसते थापाच मारलेला आहे. काय त्यामध्ये शिवसेना, भाजपा, परत पक्ष फोडाफोडी आहे का नाही. लोकांना आवडली काय? नाही ना, शेतमालाला भाव नाही आहे का नाही, दुधाला भाव नाही, बेरोजगारी वाढीत आहे का नाही. विकासाचा कोणताही मुद्दा कोणत्याही पक्षाचा नाही, म्हणा महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा. नुसतं भूल थापा मारू लागलेत. ह्या घोषणा काही महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासारख्या नाहीये आहेत का. मग आता सरकार चेंज होईल का? सरकार काय, हे दोघं भाऊबंदच आहे, हा आला काय आणि ते आला काय. महायुती, महाविकास आघाडी. येईल ते नाही माहिती, पण कोणती यायला पाहिजे ते जर विचारलं तर सांगू शकतो. कोणती यायला पाहिजे? महाविकास आघाडी. कशामुळे बरं? आता हे महायुतीच्या लोकांनी काय, आता हे तुम्ही म्हणता यांनी इतका घोटाळा केला, तितका घोटाळा केला, परत त्यांना पक्षात घेता, परत तुम्ही पक्ष फोडतात. म्हणजे हे काही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणाऱ्या गोष्टी. आणि तुम्ही बटेंगे तो कटेंगे, मग धर्मात तुम्ही हे नाही करत आहे का? जातीचं तुम्ही बोलता, धर्मात तर होत नाही का बटेंगे तो कटेंगे? बरोबर. हे मुद्दे जे आहेत ते चीड आणणारे आहेत. यांची जी वागणूक आहे त्या महायुतीची चीड आणणारी आहे. म्हणून महाविकास आघाडी यायला पाहिजे.
तेव्हा महाराष्ट्र टिकेल. महायुती महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. का बरं? महाविकास आघाडी म्हणजे आता ह्या सरकारला जितके 5 वर्ष आपण 10 वर्ष सरकारला दिले, ह्या पण सरकारला एकदा देऊन पाहू काय काय होते. म्हणजे शिक्षणात आम्हाला सवलत भेटली पाहिजे, सगळ्या जातींना सगळ्या धर्मांना सरकारनं घेऊन चाललं पाहिजे आणि हे सगळ्यात मोठा जातीवाद संपवला पाहिजे. म्हणजे सगळ्या आमचे जसे सगळे मुलं वगैरे सगळे सोबत चालून राहिले पाहिजे. महाविकास आघाडी. का बरं? उद्धव ठाकरेचं, शरद पवार यांचं काम चांगलं आहे. म्हणजे काय काम असं चांगलं आहे यांचं तर बरेच काम चांगली केली. आणि या सरकारची काय वाईट असे? या सरकारचे उद्योगधंदे बरेच पळवले त्यांनी गुजरातला असं म्हणतात बाबा. महाराष्ट्रात कुठली सरकार? महायुती महाविकास आघाडी. सांगता येत नाही. का बरं? आता सगळी खिचडी झाली, आमदार चोरू लागले इकडून तिकडं तिकडून इकडं, लोकांची नाराजी आहे, कोणी खुश आहे कोणी नाराज आहे. आता ते बघू वेळेवर काय होईल. महाविकास आघाडी. का बरं? कारण की 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांनी जे मदत केली होती कोरोनाच्या टायमामध्ये, ती खूप लोकांच्या लक्षात आहे सगळ्या गोष्टी. आणि त्यांच्यासोबत जे दगा झाला होता, जे एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेले, ते पण लोकांच्या लक्षात आहे की बाबा त्यांनी एवढं काही केलं त्यांच्यासाठी, अगोदरपासून एकनाथ शिंदे साहेबांसाठी एवढं काही केलं. आणि तुमच्या तरुणाकडून काय अपेक्षा आहे त्या सरकारकडून, उद्धव ठाकरे सरकारकडून तुम्हाला? आम्हाला उद्धव साहेबांकडून आम्हाला ही अपेक्षा आहे की जे तरुण मुलं आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी त्या गोष्टी मिळायला पाहिजे. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. का बरं? कारण की सर महायुतीचं काम दमदार नाही ते. ऍक्च्युली फक्त योजना काढायच्या पण त्या राबवायच्या नाही, काय नाही. 1-2 महिने राबवायच्या, त्यानंतर त्यांचा सगळा खेळ खंडोबा करून टाकायचा. अच्छा अच्छा अच्छा. महायुती महाविकास आघाडी. जनतेला आवडलेले आहेत, त्यामध्ये महिलांसाठी